नमस्कार, मी हर्षदा स्वकुळ. हा जो आपल्या हातातला स्मार्टफोन आहे किंवा रिमोट आहे, फ्रीज आहे, नुकतीच जर तुम्ही कार बुक केली असेल तर ती आहे, तिथपासून ते अगदी गुगल, ॲपल, मायक्रोसॉफ्ट आणि फेसबुक या मोठ्या टेक जायंट्सचे सर्व्हर्स यांचं सगळ्यांचं भविष्य एका छोट्याशा बेटावर अवलंबून आहे असं मी तुम्हाला म्हटलं तर. आणि जर त्या बेटाभोवती युद्ध पेटलं तर फक्त गोळ्या बारूद उडणार नाही, तर जगभरात मोबाईल, कार, इलेक्ट्रॉनिक्सची बोंबाबोंब होऊ शकते. शेअर मार्केट हादरू शकतं आणि वर्ल्ड इकॉनॉमीला जोरका झटका बसू शकतो, जसं इराणनं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद करून जवळपास दिलाच आहे. आता प्रश्न पडेल की जगाला अक्षरशः थांबवू शकणारं हे बेट नेमकं कोणतं आहे, तर ते आहे तैवान. मॅपवर पाहिलं तर चीनच्या शेजारी असलेला एक छोटासा ठिपका, पण हाच तो ठिपका ज्यानं भारताला मागे सारत जगातला 5th लार्जेस्ट स्टॉक मार्केट झालाय. आज हाच ठिपका जगातल्या 2 महासत्तांना, अमेरिका आणि चीनला समोरासमोर उभं करतो आणि म्हणूनच आज प्रत्येक सामान्य माणसाला हा प्रश्न समजून घेणं अत्यंत गरजेचं झालंय की तैवान नेमकं आहे तरी काय. चीन म्हणतो तैवान आमचा भाग आहे, तो चीनचाच आहे, गरज पडली तर आम्ही बळाचा वापर करून तो परत घेऊ. तैवानमधले लोक म्हणतात की आम्हाला आमचं स्वातंत्र्य हवंय, आम्ही चीनचा भाग नाही. आणि गंमत म्हणजे तैवानमधले काही लोक असंही म्हणतात की खरं जो चीन आहे तो आम्हीच आहोत. आता हे ऐकून सर्वसामान्यांना कन्फ्युजन होऊ शकतं की चीन नेमका कोणता आहे. तर आधी हाच गोंधळ समजून घेऊयात की कायद्याच्या कागदांवर पाहिलं, लीगल डॉक्युमेंट्सवर पाहिलं तर होय, तैवानचं अधिकृत नाव रिपब्लिक ऑफ चायना ROC. त्यांच्या जुन्या संविधानानुसार ते संपूर्ण चीनवर आपला हक्क सांगतात. पण दुसरीकडे मेनलँड चायनामध्ये आहे पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना आणि जगातले मॅक्सिमम देश अमेरिकेसकट PRCलाच अधिकृत चीन मानतात. पण इन रियालिटी आजच्या घडीला तैवान संपूर्ण चीनवर राज्य करण्याचा कोणताही दावा करत नाही. आजचा तैवान एक स्वतःला स्वतंत्र आणि एक वेगळी ओळख असलेला देश मानतो. तर या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की तैवान नेमका काय, स्वतंत्र देश आहे की चीनचा बंडखोर प्रांत आहे, याचा इतिहास काय आहे, चीनला हे बेट एवढं का हवंय, कशावरनं एवढं मोठं पॉलिटिक्स होतंय, तैवान मधल्या पॉलिटिक्सचे अंडरकरंट्स काय आहेत, आणि जर उद्या चीननं तैवानवर हल्ला केला तर भारतावर त्याचा काय परिणाम होणार आहे. म्हणजे इतिहास, भूगोल, पैसा, सत्ता आणि जागतिक राजकारण. लेट्स गेट द फॅक्ट्स राईट. एका वाक्यात सांगायचं ना तर चीन आणि अमेरिकेच्या भौगोलिक महत्वाकांक्षांच्या बरोबर मध्यभागी वसलेला ज्वालामुखी म्हणजे तैवान आहे. लोकसंख्या फक्त 23 मिलियन. चीनच्या मुख्य भूमीपासून फक्त 130 किलोमीटर अंतरावर आहे. इतकंच नाही तर चीनच्या किनाऱ्याजवळची जी काही छोटी बेटं आहेत तीही तैवानच्याच नियंत्रणात आहेत. म्हणूनच तैवानच्या आसपास चीनी मिलिटरी ड्रिल्स सतत सुरू असतात, कारण तैवान अशा ठिकाणी आहे जिथून चीनची पॅसिफिक ओशनमध्ये एंट्री होते. जर चीननं तैवान ताब्यात घेतला तर चीनी नौदल डायरेक्ट अमेरिकेच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचतं आणि इथूनच सुरू होतो महासत्तांचा खेळ. तैवान भोवती 3 महत्त्वाचे चेक पॉइंट्स आहेत आणि ते चोक पॉइंट्सही होऊ शकतात. आत्तापर्यंत छोटीशी सामुद्रधुनी कसं जगाला नाचवू शकते हे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनं प्रत्येक सामान्य माणसाला कळलेलं आहे. तशाच काही सामुद्रधुनी आहेत तैवानच्या आजूबाजूला. बघा, पश्चिमेला आहे तैवान स्ट्रेट. बीजिंग तैवानमधला सगळ्यात जास्त वापरला जाणारा हा मार्ग आहे आणि फक्त त्यांच्यासाठीच नाही, जगातल्या मॅक्सिमम शिप्स या छोट्याशा रूटमधून पास होतात. जवळपास वर्षाला $2.4 ट्रिलियन जागतिक व्यापार इथून चालतो. तैवानच्या उत्तरेला जरा बघितलं तर तिथे आहे मियाको स्ट्रेट. तैवान आणि जॅपनीज आयलंडच्या मधली ही सामुद्रधुनी आहे, म्हणजे मधली ही स्ट्रेट आहे. आणि दक्षिणेला साऊथला बघा बाशी स्ट्रेट, अत्यंत महत्त्वाची आहे. तैवान आणि फिलिपिन्सच्या मध्येही आहे. म्हणजे जगाच्या पुरवठा साखळी म्हणजे सप्लाय चेनचा एक महत्त्वाचा नळ हा तैवानच्या हातात आहे. आता लक्षात घ्या की जिओग्राफिकली अमेरिका कशी काय यात गुंतली आहे, कारण अमेरिका म्हणजे मिलिटरी आणि इथे येते US आयलंड चेन स्ट्रॅटेजी. साऊथ कोरिया घ्या, जपान घ्या, फिलिपिन्स घ्या, पॅसिफिकमध्ये अमेरिकेचे नेव्हल बेसेस आहेत. डॉट्स जर तुम्ही हे सगळे जोडले तर एक गोष्ट स्पष्ट दिसते की अमेरिका चीनवर समुद्रातून दबाव ठेवण्याचा प्रयत्न करते. फिलिपिन्स सोबत करार करून अमेरिकेनं बाशी स्ट्रेट जवळ सुद्धा आपली उपस्थिती आता वाढवली आहे. या सगळ्याचं एम एकच आहे की चीनची पॅसिफिकमध्ये स्मूथ एंट्री करून द्यायची नाही. म्हणून तैवान फक्त एक बेट नाहीये, तो पॅसिफिकचा गेटकीपर आहे. हे कळलं? आता भाग येतो पैशाचा. खरी गोष्ट सांगायची तर महासत्तांच्या प्रेमामागे फक्त भूगोल नसतो, पैसाही असतो. आणि तैवानच्या बाबतीत तर भरपूर पैसा आहे, कारण इथे जगातली सगळ्यात महत्त्वाची कंपनी TSMC
तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. ही कंपनी ना मायक्रोचिप्स बनवते आणि जगातल्या अत्यंत ॲडव्हान्स सेमीकंडक्टर चिप्सपैकी जवळपास 90% चिप्स या कंपनीतून बाहेर पडतात, तैवानमधनं बाहेर पडतात. गुगल, ॲपल, एनव्हिडिया, मायक्रोसॉफ्ट सगळे या कंपनीवर डिपेंड आहेत. कदाचित तुम्ही हा व्हिडिओ ज्या डिव्हाइसवरून पाहताय त्यामध्ये सुद्धा TSMCची चिप असण्याची प्रचंड शक्यता आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप, फ्रीज, कार, AI सर्व्हर्स, आधुनिक विमानं किंवा क्षेपणास्त्र सगळ्यांना या छोट्या मायक्रोचिप्सची गरज असते आणि म्हणूनच उद्या जर चीननं तैवान काबीज केला तर जगातलं सगळ्यात महत्त्वाचं टेक्नॉलॉजीचं हत्यार हे चीनकडे जाईल. म्हणजे याच मायक्रोचिप्सना सिलिकॉन शील्ड अक्षरशः म्हटलं जातं. ही तैवानची आर्थिक ढाल आहे असं समजा आणि याचीच अमेरिकेला सगळ्यात जास्त भीती वाटते. जर तैवान चीनच्या ताब्यात गेला तर काय होईल. पण तैवानची सुद्धा काही लिमिटेशन्स आहेत. फॉर एक्झाम्पल तैवान एक सेपरेट आयलंड आहे, त्यामुळे तिथे नॅचरल रिसोर्सेस बऱ्यापैकी कमी आहेत. त्यामुळे जवळपास 80% जास्त एनर्जी ही त्यांना बाहेरून घ्यायला लागते. म्हणजे कळतंय तैवानच्या हातात जगातल्या सगळ्या मायक्रोचिप्स आहेत आणि चीन आणि तैवानकडे जे ते अमेरिकेकडे नाहीये, म्हणून या दोन्हीवर US डिपेंड आहे. कधी US दाखवतं आमच्यासाठी हा चीन, कधी पाठिंबा देतं तैवानला. आता तर रिसेंट व्हिजिटमध्ये ट्रम्पनं तैवानला पार गप्प बसायला लावलंय. पण हे सगळं काही तैवानला नवीन नाहीये. तैवानच्या पाठीमागे उभं राहिल्याचं दाखवत अमेरिकेनं याआधी सुद्धा तैवानला वाऱ्यावर सोडलंय, हवा तेव्हा आणि फायद्यासाठी. त्यासाठी थोडं इतिहासात जायला लागेल. खूप मागे गेलं तर तैवानवर मूळचे आदिवासी राहत होते. 17व्या शतकात चीनच्या किंग राजवंशानं म्हणजे किंग डायनेस्टीनं या बेटावर ताबा मिळवला. पण 1895 मध्ये चीन आणि जपानमध्ये युद्ध झालं. या युद्धात चीनचा पराभव झाला आणि तैवान जपानच्या ताब्यात गेला आणि त्याच्यानंतर पुढची 50 वर्ष तैवानवर जपाननं राज्य केलंय. याच काळात मेनलँड चीनमध्ये 1 जानेवारी 1912 स्थापन झाली ROC म्हणजे रिपब्लिक ऑफ चायना. पण खरी गडबड सुरू झाली ती दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे 1945 नंतर. जपानचा पराभव झाला आणि तैवान पुन्हा चीनकडे आलं. पण त्याच वेळेला मुख्य चीनमध्ये म्हणजे मेनलँड चायनामध्ये एक भयंकर सिव्हिल वॉर म्हणजे गृहयुद्ध पेटलं होतं आणि त्यात मुख्य 2 गट होते. एक कुओमितांग म्हणजे KMT नॅशनलिस्टचा, ज्यांचे नेते होते चांग काई शेक, हे भांडवलशाहीचे म्हणजे कॅपिटलिझमचे समर्थक होते. आणि दुसरा गट होता चिनी कम्युनिस्ट पार्टी CCP, ज्यांचे नेते होते माओ झेडॉंग. 1949 मध्ये माओ झेडॉंग यांच्या कम्युनिस्ट सैन्यानं चांग काय शेक यांच्या सैन्याचा दारुण पराभव केला. संपूर्ण मुख्य चीनवर कम्युनिस्टांचा ताबा आला आणि त्यांनी स्थापना केली पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना म्हणजे PRC, म्हणजेच आजच्या घडीचा चीन जो जग मान्य करतं. आता पराभूत झालेले जे चांग काय शेक होते ते आणि त्यांचे जवळपास 20 लाख समर्थक हे जीव वाचवून मुख्य चीनमधनं मेनलँड चायनामधनं बाहेर पळाले आणि तैवान बेटावर आले. तिथे येऊन त्यांनी अशी घोषणा केली की खरा चीन हाच आहे आणि त्यांनी आपल्या सरकारला नाव दिलं रिपब्लिक ऑफ चीन. कळलं आता हे ROC आणि पीपल्स रिपब्लिक ऑफ चीन हे कुठून आलं. अमेरिकेनं त्या काळात ROCला चीन म्हणून ॲक्सेप्ट केलं होतं, PRCला नाही. 1949 ते 1979 या 30 वर्षांच्या काळात अमेरिका तैवानमधलं जे ROC होतं त्यालाच संपूर्ण चीनचं अधिकृत सरकार म्हणून मान्यता देत होती. 1949 मध्ये कम्युनिस्टांनी मेनलँडवर सत्ता मिळवली, पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना स्थापन झालं. तरी सुद्धा UN मध्ये अमेरिकेत चीन म्हणजे ROC तैवानमधला हेच मान्य होतं. पण 1971 नंतर परिस्थिती बदलली. लक्षात घ्या 1970 ते 80 ही जी वर्ष आहेत ना, ही जगाचा इकॉनॉमिकल चेहरा पूर्णपणे बदलणारी होती. तुम्ही आपला पेट्रो डॉलरवरचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला कळेल की अमेरिका आणि सोव्हिएट युनियन म्हणजे आताच्या रशियामध्ये कोल्ड वॉर सुरू होतं. त्यावेळेस अमेरिकेला तो पॉवर बॅलन्स करायचा होता. दुसरीकडे या पेट्रो डॉलरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंय की डॉलर आणि गोल्डचं नातं अमेरिकेनं कसं परस्पर ब्रेकअप केलं, कसं तोडलं आणि अमेरिकेला डॉलरचं महत्त्व जगात कमी होऊ नये याच्यासाठी खूप खटपट करायला अमेरिकेने सुरुवात केली. डॉलरचं महत्त्व जगात कायम राखण्यासाठी अमेरिकेनं तेव्हा पेट्रो डॉलर सिस्टीम प्रॉमिनंटली आणली. हे सगळं मी आपल्या पेट्रो डॉलर सिस्टीममध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलंय, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, कारण शेवटी सगळ्या गोष्टी ना इंटरलिंक्ड आहेत. तर हा तोच काळ होता जेव्हा 1971 मध्ये UNनं म्हटलं की ROC नाही तर PRC म्हणजे ऑफिशियल मेनलँड चायनावरचं चीन जे आहे ते खरं चीन आहे. अमेरिकेचे तेव्हाचे जे अध्यक्ष होते रिचर्ड निक्सन यांनी अचानक मेनलँड चायनाला 1972 मध्ये भेट दिली. ते माओ झेडॉंगला भेटले. अमेरिकेची फॉरेन पॉलिसी बदलली आणि अर्थात जगाची दिशाही याच्यामुळे बदलली. आता तुम्हाला तैवानमधल्या अंतर्गत राजकारणातल्या काही गोष्टी मी पटकन सांगते, कारण तैवानमध्ये सगळं काही फार चांगलं सुरू होतं अशातलाही भाग नाहीये.
तैवानमध्ये 2 विचार प्रवाह आहेत. तिथे लोकशाही आहे. एक पक्ष आहे KMT, जो इतिहासात चीनमधून आला होता. त्यांचा विचार असा आहे की चीनसोबत संवाद ठेवून शांतता राखली पाहिजे. तर दुसरा जो पक्ष आहे DPP म्हणजे डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी, जो सध्या सत्तेत आहे, हा पक्ष ठामपणे असं सांगतो की तैवानची ओळख ही चीनपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे आणि आम्ही स्वतंत्रच राहणार. आता लक्षात घ्या, ROC 1949 नंतर स्वतःला चीन म्हणत असलं, तैवानमध्ये स्थापलेलं सरकार हेच चीन आहे असं म्हणत असलं, तरी त्यावेळेस सुद्धा जी तैवानची जनता होती तिला हे सगळं खूप सफोकेटिंग होत होतं, कारण त्यांनी त्यांच्या स्वातंत्र्यासाठी तिथे लढा दिलाय. म्हणजे ROC तिथे गेली, ते स्वतःला चीन म्हणायला लागले, तरी सुद्धा त्याच्यानंतरची 40 वर्ष 1949 ते 1987 पर्यंत तैवानमध्ये हुकुमशाहीसारखी परिस्थिती होती. त्याला व्हाईट टेरर असा काळ म्हणतात. आणि त्यानंतर तैवानच्या जनतेनं प्रचंड मोठा संघर्ष केला. रक्ताचा एकही थेंब न सांडता तैवानमध्ये लोकशाही आणली. आज तैवान हा आशियातल्या सर्वात प्रगत लोकशाही देशांपैकी एक आहे. तिथे लोकांना बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, स्वतःचं सरकार निवडण्याचं स्वातंत्र्य आहे आणि मानवाधिकार आहेत. दुसरीकडे मुख्य चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाची कडक हुकुमशाही आहे. एव्हरीथिंग इज सेन्सॉर्ड. इंटरनेटवर सेन्सरशिप आहे. सरकारच्या विरोधात बोलायचं नाही, आंदोलनं चिरडून टाकायची. हे मी चीनचं सांगते. तर हे तैवानच्या जनतेनं जवळून पाहिलंय ना, त्यामुळे तैवानच्या तरुण पिढीला चीनच्या हुकुमशाही राजवटीखाली अजिबात राहायचं नाहीये. 2024 ते 26 या काळात झालेल्या निवडणुकांमध्ये सुद्धा तैवानच्या जनतेनं अशाच नेत्यांना निवडलंय जे चीन समोर झुकणार नाहीत. तैवानचे नागरिक काय म्हणतात की आमची संस्कृती चीनी असू शकते, पण आमची राजकीय ओळख आणि आमचं भविष्य हे मात्र स्वतंत्र आहे आणि ते स्वतंत्रच ठेवलं गेलं पाहिजे. तुम्हाला आता आपोआप कळेल की चीनला का तैवानवर ताबा हवाय. अर्थात पहिलं कारण मी तुम्हाला सांगितलं ते हिस्टॉरिकल, ऐतिहासिक आणि राजकीय महत्वाकांक्षा आहेत. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचं स्वप्न आहे की ग्रेट रिज्युएनेशन ऑफ चायना. त्यांच्या मते जोपर्यंत तैवान चीनमध्ये विलीन होत नाही तोपर्यंत चीनचा इतिहास पूर्ण होत नाही. त्यांना इतिहासाच्या पानात स्वतःचं नाव अमर करायचं आहे. दुसरं कारण आहे, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं, ते म्हणजे जिओपॉलिटिकल, भौगोलिकदृष्ट्या किती महत्त्वाचं आहे. त्यामुळे जर चीननं लष्करी ताकदीच्या जोरावर तैवान ताब्यात घेतला तर जगात एक भयंकर आर्थिक मंदी येईल. अमेरिकेचे जागतिक वर्चस्व तिथे संपेल आणि आशिया पॅसिफिक प्रदेशात चीन हा एकमेव दादा बनेल. पण या सगळ्याच्या शेवटी महत्त्वाची गोष्ट आपल्यासाठी ही आहे की भारताचा याच्याशी काय संबंध. उत्तर सोपं आहे. खूप मोठा संबंध आहे, खूप मोठा परिणाम होऊ शकतो. कारण आपल्या मोबाईलपासून कारपर्यंत सर्वत्र तैवानचे चिप्स आहेत. साऊथ चायना सी मधून भारताचा 55% जास्त व्यापार होतो. आणि जर चीननं तैवानवर हल्ला केला तर चीनचा कॉन्फिडन्स वाढेल आणि त्यामुळे लडाख आणि अरुणाचलमध्ये तणाव वाढण्याची शक्यता अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे. म्हणजे तैवानमध्ये गोळी झाडली गेली तर त्याचा आवाज दिल्ली, मुंबई, पुण्यापर्यंत ऐकू येऊ शकतो. आणि म्हणून तैवानचा प्रश्न हा फक्त एका बेटाचा प्रश्न आता राहिला नाहीये. तो जगाच्या इकॉनॉमीचा प्रश्न आहे. तो टेक्नॉलॉजीच्या भविष्याचा प्रश्न आहे. तो अमेरिका विरुद्ध चीन या महासत्तांच्या संघर्षाचा प्रश्न आहे. आणि कदाचित पुढच्या दशकात जगाचं भविष्य ठरवणारा सगळ्यात मोठा प्रश्न असू शकतो. कारण आज तैवान एक छोटासा ठिपका वाटत असेल, पण उद्या याच ठिपक्यामुळे संपूर्ण जगाचा नकाशा बदलू शकतो. 2020-21ला आपण कल्पनाही केली नसेल की एका छोट्याशा स्टेट ऑफ हॉर्मुझमुळे आपलं आयुष्य बदलेल. तसंच काहीसं पुढच्या काही वर्षांमध्ये तैवानवर जेव्हा चीन आक्रमण करेल किंवा करू शकतं अशी परिस्थिती निर्माण होईल, तेव्हा होईल का? कारण चीनची महत्त्वाकांक्षा कधीच लपलेली नाहीये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर सांगा आणि आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्या चॅनलची लिंक पाठवा. इतके मोठे व्हिडिओ असून सुद्धा तुम्ही शेवटपर्यंत बघता, मला जाम कौतुक वाटतं आणि खूप थँक्यू त्याच्यासाठी. असे जिओपॉलिटिकल वेगवेगळे विषय आपल्या चॅनलवर बघायला आवडतील का हेही सांगा. आणि क्विकली सांगते, इराण युद्धावर आपण एक वेगळी सिरीज केली आहे, त्याची प्लेलिस्ट आहे, त्याची लिंक मी तुम्हाला देते, ती सुद्धा नक्की बघा. आणि पेट्रो डॉलरवरचा व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. थँक्यू.